नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो व शिक्षक अधिकारी सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। शिक्षक भरती 2023-24 महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। सूचना नेमका काय आहेत, शिक्षक भरती संदर्भात काही महत्त्वाची सूचना आहे, अपडेट आहे। चला पाहूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही शिक्षक भरतीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट। शिक्षकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहेत। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक आलेलं आहे। राज्यातील जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पेहरावासंदर्भात काही मार्गसूचना आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, ज्याच्यामध्ये शासनानं परिपत्रक काढलेलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी असतील, अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापन अंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या शाळातील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात। तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते। या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो। तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो। अशावेळी त्यांची वेशभूषा हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो। संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या पदांची एक विशिष्ट छाप पडत असते। त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल यांची सर्वतोपरी काळजी घेणं अभिप्रेत आहे। सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात। त्यामुळे जर शिक्षकाची पदाची वेशभूषा ही अशोभनीय किंवा अव्यवस्थित असेल, अस्वच्छ असेल तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरच तसेच त्यांच्यासमोर अध्ययन करणारा विद्यार्थी यांच्यावर होत असतो। सो ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कसा असावा या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा। जसे महिला शिक्षक असतील तर साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीचा पेहराव असावा। तसेच पुरुष असतील तर शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा। गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेले पेहराव परिधान करू नयेत शिक्षकांनी। तसेच जीन्स किंवा टी शर्ट यांचा वापर शाळेमध्ये करायचा नाहीये। ओके, तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यायची आहे। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला TR ही पदवी वापरायची आहे। शिक्षकांनी या संबंधित सगळ्या गोष्टी असून सुद्धा TR इंग्रजीमध्ये किंवा मराठी भाषेत T असे संबोधन लावायचं आहे। ते शिक्षकांना आता ऑथोराइज झालेलं आहे, तुम्ही ते लावू शकताय। सो हे बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर सुद्धा लावता येईल। ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासन असेल, पुणे असेल, इथं सुनिश्चित करून त्यास यथोचित ही प्रसिद्धी देण्यात यावी असं सांगितलेलं आहे। सदरच्या सूचना ह्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी व्यवस्थापन असतील, अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या बोर्डाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना शिक्षकांना लागू असतील असं परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तुषार महाजन जे आहेत उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आणि त्यांच्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा GR काढलेला आहे आणि याच्यामध्ये या सर्व संबंधित गोष्टी आहेत। शिक्षक भरतीची यादी आचारसंहितेमध्ये सुद्धा लावावी यासाठी प्रयत्नशील असणारे सर्व जे अभियोग्यताधारक आहेत त्यांचंही खूप मनापासून आभार आहेत, कारण ते अजून प्रयत्नशील आहेत आणि लवकरच यादी लागेल अशा अपेक्षेनं संपूर्ण जण वाट पाहत आहेत। विथ इंटरव्ह्यू प्लस तुमचे जे विदाऊट इंटरव्ह्यूची सेकंड फेज राहिलेली आहे त्याचीसुद्धा यादी या आठवड्याभरात लागावी अशी आपण अपेक्षा करूया। शासनाकडून जरी आचारसंहिता चालू असेल तरी MPSC आणि संबंधित सरळ सेवांच्या भरती आणि तसेच शिक्षक भरती यांना सूट देण्यात आलेली आहे असं कळतं आहे। ठीक आहे, सो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि उर्वरित व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका। शिक्षक भरती, MPSC, सरळ सेवा तसेच इतर सर्व तत्सम परीक्षांच्या संदर्भित माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। धन्यवाद।